सत्तारूढ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लोकभावना संतप्त असतानाही विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा फायदा शिवसेना भाजप युतीला घेता आला नाही। युती गेल्या 15 वर्षापासून सत्तेपासून दूर आहे। आता तर शिवसेना भाजपात असलेले अंतर्गत कलह, मनसेचा वाढता प्रभाव, बाळासाहेबांची प्रकृती तसंच उद्धव ठाकरे यांची झालेली हृदय शस्त्रक्रिया हा शिवसेनेसाठी चिंतेचा विषय आहे। ही परिस्थिती पाहता पुढेही सत्तेत येऊ का याची शाश्वती शिवसेना आमदारांना उरली नाही। ही सर्व परिस्थिती पाहता शिवसेनेच्या काही आमदारांना राजकीय भविष्याची चिंता सतावू लागली आहे। त्यामुळे काही तरुण आणि काही प्रस्थापित आमदारांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सारखे नवीन पर्याय आता शोधायला सुरुवात केली आहे। शिवसेनेच्याच आमदारांच्या मोठ्या गटानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती दिली आहे। त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व अनेक तरुण आमदारांनी मनोमनी मान्य केलंय। राष्ट्रवादीनंही स्थानिक आणि सामाजिक गणित पाहता शिवसेनेच्या काही आमदारांना आश्वासन दिलंय। राष्ट्रवादीमध्ये असलेल्या नेत्यांची संख्या पाहता महत्त्वाचं पद मिळणं शक्य नाही। त्यामुळे काँग्रेसचा पर्याय शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांना योग्य वाटतोय। शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले मोठे नेते या सर्व नेत्यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलंय। अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांबरोबर पंगा नको म्हणून विधिमंडळात शिवसेनेच्या अनेक आमदारांनी मौनी धोरण स्वीकारलं आहे। त्याचबरोबर काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांशीही शिवसेनेच्या आमदारांनी जुळून घेतलं आहे। ज्या मतदारसंघात हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा आहे त्या लोकप्रतिनिधींना शिवसेना हा सर्वात सुरक्षित पक्ष आहे। पण परिस्थिती पाहता मनसे पर्याय असेल का याचीही चाचपणी काही आमदारांनी सुरू केली आहे। कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह प्रफुल्ल साळुंखे, साम मराठी, मुंबई।